काय ग बाई, केस आहेत का गवताची पेंडी? असू दे, तुझ्याच वर गेलेत. असं का वागला ग हा? तुलाच माहित, तूच जन्म दिलास ना त्याला. हो, पण मी त्याच्यावर चांगले संस्कार केले होते. नानी, तुला काय वाटतं ग? काय तुझा बाप ना मूर्ख आहे बघ. अगं ते नाही म्हणते, आई चिडली असेल ना. म्हणजे काय, आता एवढं सगळं झाल्यानंतर चिडणारच की माणूस. बोलायला हवं ना तिच्याशी. नाही, तिच्या मनावर त्याचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे तसं असतं तर अन्न अंगी लागलं असतं का तिच्या? वाढदिवसाचं राहिलेलं सगळं एकटीनं खाल्लं मटा मटा. रात्री बसली ढेकर देत. आय 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 काय 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 हो, त्रिपुरा चूडन सुद्धा ते हात टेकलेले दिसत आहेत माझ्या पुढे. आय 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 जड झालंय नुसतं सगळं. आई ग आई 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 शे आई 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 ग आई ग. मी स्वतःवरचा ताबा सोडायला नको होता. एवढा राग बरा नाही. अहो पण जेवणावर कशाला काढलात तुम्ही तो राग? तर एवढा चिडल्यावर जेवणार कसं? मी नाही जेवले. आईस्क्रीम आणले तुझ्यासाठी. नको 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 नको, फुटेल आता माझं पोट. भरल्या गाडीला सुपाचं ओझं कसलं? नका हो नका, आता आग्रह करू. घशाशी आलाय सगळं. टेंडर कोकोनट आहे. आता एवढं तुम्ही कौतुकाने आणलंयत, नाही कसं म्हणू नये का? खाते चमचावर. उमा पण आहे हो घरात. 2च कप आहेत. द्या त्यातला एक तिला. असू दे, तुला लागतातच. तसंही तिला आईस्क्रीमचं एवढं नाही. आणि नानीला काय डॉक्टरने सांगितलं आईस्क्रीम देऊ नका म्हणून. जरा जरा वेळाने खाते. आपण सेल्फी काढूया. कशाला? मज्जा. आता जवळ अजून त्याशिवाय जमणार कसं? केवढी आहे हो मी. मावेन तरी का? मावशी मावशी मी आहे ना एक्सपर्ट. हा सरक सरक. हा आता ओढ बाहेर काढ. हे कशाला आता? हल्ली तरुण मुलं असंच करतात. तरुणांचं ठीक आहे हो, आपल्याला नाही हो शोभणार. नवरा बायको होतं पण. म्हणून काय झालं? वय काय आता आपलं? काय वय, मनानं तरुण असतं की झालं. हे बघ असं ओठ का. अजून मनानं हिरवळ आहे. मिटलं भांडण, मिटलं. एवढं हळू आवाजात काय बोलतायत? वारं जाते कवळी खालून. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.